सो बघा की या लेक्चरमध्ये आपण 11th आणि 12th सायन्स फिजिक्स आणि मॅथ्स हे अतिशय कठीण वाटणारे जे विषय आहेत याचा जो अभ्यास आहे हा आपण सोप्या पद्धतीने कसा करावा हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही जे मी महत्त्वपूर्ण माझ्या शिकवण्याच्या अनुभवामधून आलेले जे टेक्निक्स आहेत त्यामधून मी डिस्कस करण्याचा प्रयत्न केलाय। सो बघा की 11th and 12th सायन्स फिजिक्स मॅथ स्टडी टेक्निक्स 11th and 12th सायन्स फिजिक्स मॅथ्स स्टडी टेक्निक्स। सो बघा की 11th फिजिक्स मॅथ्स स्टडी टेक्निक्स त्यामध्ये टोटली मी 6 मुद्दे किंवा 6 पॉइंट्स आहेत ते काय केलेले आहेत डिस्कस केलेले आहेत। सो त्यातला पहिला मुद्दा आहे डेव्हलप बेस। पहिला मुद्दा काय आहे, तुम्ही जो बेसिक आहे म्हणजे फिजिक्स असो अथवा मॅथ्स असो त्या फिजिक्स आणि मॅथ्सचा असणार जे बेसिक आहे त्या बेसिक गोष्टी तुम्ही काय करायचे डेव्हलप करायचे। म्हणजे फिजिक्स आणि मॅथ्सच्या असणाऱ्या जो बेस आहे म्हणजे आता फिजिक्स म्हटलं की त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग लेवल प्लस मॅथ्स आलं, मॅथ्स म्हटलं की सॉल्व्हिंग। म्हणजे तुम्ही काय करायचे सर्वप्रथम तुम्हाला थोडा अभ्यासाला वेळ लागू दे, काही गोष्टींचं अंडरस्टँडिंग होईपर्यंत वेळ जाऊ दे, परंतु तुम्ही सुरुवातीला बेस डेव्हलप करा। दुसरा मुद्दा आहे इम्प्रूव्ह अंडरस्टँडिंग लेवल। तुमची जी समजून घेण्याची क्षमता आहे ती तुम्ही इम्प्रूव्ह करा। तिसरा मुद्दा आहे राईट आन्सर ऑन बेसिस ऑफ अंडरस्टँडिंग। तुमच्या अंडरस्टँडिंग लेवलवरती तुम्ही आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा। चौथा मुद्दा आहे रीडिंग। तुम्ही रीडिंगला काय द्या महत्त्व द्या आणि जेवढं तुम्ही रीडिंग कराल त्याच पद्धतीने तुम्ही जे रीडिंग केलंय ते तुम्हाला रायटिंग म्हणजे लिहिता येतं का हे तुम्ही चेक करा। पुढचा आहे नोट्स मेकिंग। ज्या तुम्ही नोट्स मेकिंग करता तर नोट्स मेकिंग करताना नॉर्मली आपण काय करतो की आहे तसंच्या तसं लिहून गेले, परंतु तसं करू नका। नोट्स मेकिंग करताना तुम्ही काय करा, तुमची जी असणारी स्किल्स आहेत किंवा तुमच्या जे काही मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत या तुम्ही इम्प्रूव्ह करा। आणि लास्ट मुद्दा आहे तुमचे फिजिक्स आणि मॅथ्स मध्ये येणारे जे डाउट्स आहेत हे नेहमी तुम्ही डाउट्स सॉल्व्ह करायला शिका। सो बघा की सोप्या पद्धतीने तुम्ही शिका, जास्त लोड घेऊन अभ्यास करण्यामध्ये काही मतलब नसतो, कारण तुम्हाला तुमच्या शैक्षणिक जीवनामध्ये जर यश मिळालं तर तुम्हाला नक्कीच करिअर डेव्हलप करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल। सो बघा की आपण पुन्हा एकदा हे मुद्दे रिकॉल करूया। 11th आणि 12th सायन्स फिजिक्स मॅथ्स स्टडी टेक्निक्स मध्ये आपण 6 टेक्निक्स काय केलेल्या आहेत कलेक्ट केलेल्या आहेत। पहिली टेक्निक आहे डेव्हलप बेस। तुमचा जो बेस आहे तो डेव्हलप करा। दुसरा आहे इम्प्रूव्ह अंडरस्टँडिंग लेवल, तुमची समजून घेण्याची क्षमता वाढवा। तिसरा आहे राईट आन्सर ऑन बेसिस ऑफ अंडरस्टँडिंग, तुमच्या अंडरस्टँडिंग लेवलवर ते आन्सर लिहा। चौथा आहे रीडिंग रायटिंग आहे ते तुमचं इम्प्रूव्ह करा। पाचवा आहे नोट्स मेकिंग आणि 6वा आहे डाउट सॉल्व्हिंग। या लेक्चर मध्ये किंवा या व्हिडिओ मध्ये मी इथेच थांबतोय आणि हे महत्त्वपूर्ण मुद्दे सर्व विद्यार्थ्यांनी वापरा आणि आपल्या अभ्यासामध्ये त्याचा वापर करा। तुम्हाला आगामी काळामध्ये मग बोर्ड एक्झाम असो किंवा जी काही युनिट टेस्ट असो या एक्झाम मध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने यश मिळेल। धन्यवाद।